रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। तुम्ही बघू शकता आज आपण हे जे ब्लाउज आहे याची कटिंग बघणार आहोत। तर पूर्ण वर्कमध्ये ब्लाउज आलेला आहे, एकदम भरगच्च वर्क आहे। आणि वर्क तुम्ही बघणार तर तुम्हाला कळेल की हा जो काही वर्क आहे तो मधुबाला स्टाईलमध्ये आलेला आहे। म्हणजे मधुबाला पॅटर्नचं हे ब्लाउज आपलं असणार आहे, जे की आपल्याला कस्टमरच्या मापात शिवून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर असं ब्लाउज आलं तर मग तुम्ही कशी कटिंग करणार? तर हे बघा, हा पूर्ण असा अखंड बेल्ट असतो आपला, शोल्डरपासून तर खालीपर्यंत आपला हा पूर्ण बेल्ट अखंड असतो। आणि त्यानंतर ह्या आतील कटोऱ्या आहेत दिलेल्या, जे मधुबाला कटोरी असते ना आपली, त्याचं हे पॅटर्न आहे। तर हे पॅटर्न देखील आता दिसायला तर असं दिसतंय आपल्याला वर्कवाला आला आहे, म्हणजे जसं आहे तसं आपण कटिंग करून शिवू शकतो। पण त्यासोबत आपल्याला कस्टमरचं माप खूप गरजेचं आहे। जर कस्टमर तुमचं कोणत्या मापाचं आहे, आता हे जे ब्लाउज आहे ते मी 40 मापात बनवून घेणार आहे। तर इथं तुम्हाला काय काय गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत। हा बॅक पार्ट असणार आहे, बॅकची जी गळा रुंदी आहे ना ती मोजून घ्यायची। सर्वप्रथम तर डिझायनर ब्लाउज आलं म्हणजे तुम्हाला गळ्याची रुंदी चेक करायची असते। आता इथं बॅकची गळा रुंदी मी इथून चेक करते, बरोबर 5 इंच 5.5 इंच अशी येते। ठीक आहे, गळ्याची रुंदी 5 इंच येते आपली आतील, म्हणजे फोल्ड करून आपण गळ्याची रुंदी 2.5 इंच टाकू शकतो। त्यानंतर हा फ्रंटचा पार्ट असणार आहे। तर ह्या फ्रंट पार्टमध्ये खूपच चेंजेस करायचे आहेत, जे चेंजेस मी तुम्हाला कटिंगमध्ये दाखवणार आहे। तर आता इथं तुम्ही बघू शकता, इथं आपली इथं ही जी रुंदी आहे ही देखील आपली 5ची इथं येते। पण इथं काय आहे की हा जो डिझायनर पार्ट आहे तो ऑलरेडी टक्स वगैरे घेऊन त्यानंतर पूर्ण पॅटर्न ठेवून हा वर्क केलेला असतो। आपल्याला मात्र काय करायचं आहे, आपल्या कटोरीमध्ये टक्स येणार आहे, म्हणजे आपण आता अस्तरवर कटिंग करू। आणि मग त्यामध्ये वेस्टेज टक्ससाठी आपल्याला एक्स्ट्रा किती घ्यायचं असतं, ही गळा रुंदी आधी लक्षात घ्या। 5 इंच इथं आहे, 5च्या निम्मे मी 2.5वर घेणार आहे। ठीक आहे, चला आता आपलं हे जे आहे ते डिझायनर पार्ट झालं असं। त्यानंतर ह्या स्लीव आहेत, स्लीव तशा लांब आलेल्या आहेत, म्हणजे 3/4 स्लीव किंवा पूर्ण आपल्या जे लॉंग स्लीव असतात आणि तशा आहेत। पण कस्टमरला एल्बो स्लीव हव्या, तर आपण एल्बो स्लीवची कटिंग यामध्ये करणार आहे। हा वाला कापड एक हे वाला अस्तर असणार आहे आणि एक कॉटनचं अस्तर आपण याला लावणार आहे। तर आता आपण इथं सर्वप्रथम जे आहे ना, मी तुम्हाला डिझायनर पार्ट दाखवलेला आहे, त्यानंतर आपण इथं कॉटनवर कटिंग करायला घेतलेलं आहे। कॉटनच्या अस्तरवर आपण कटिंग बघणार। तर सर्वप्रथम आपल्याला उंची प्लस 1 इंच घ्यायचं घेणार आहे। फ्रंट बंद असणार आहे, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, इथं बरोबर 1 इंच जो आहे ना तो कापड आपल्याला खाली एक्स्ट्रा सोडायचा आहे। आणि इथं एक अशी लाईन मी आडवी मार्किंग केलेली आहे। त्यानंतर ह्या लाईनच्या वर आपल्याला बरोबर उंची प्लस 1 इंच घ्यायचं आहे। तर बघू शकता मी बरोबर 16.5 इंच घेतलेला आहे। रुंदी आपण चेक केलेली आहे, गळ्याची रुंदी आपण काय चेक केली की 5 इंच आलेली आहे। मग गळ्याची रुंदी 5 इंच आहे, तर त्याच्या निम्मे आपण करणार, तर 2.5 इंच ही गळा रुंदी इथं मार्किंग झालेली आहे। त्यानंतर जो टक्स आपण घेणार आहेत मधुबाला कटोरीला, त्या टक्ससाठी आपलं 2 इंच कापड इथं एक्स्ट्राचं आपल्याला घ्यावं लागणार आहे। मग ते 2 इंच आपण इथं वाढवलेलं आहे। आणि नेहमीचे आपलं शोल्डर 3 इंचाचं असतं, ते 3 इंच आपण शोल्डर इथं घेतलेलं आहे। म्हणजे टोटल मिळून आपलं शोल्डर कितीचं झालेलं आहे, तर शोल्डर तुम्ही बघणार बरोबर 7.5 इंचाचं आपलं इथं शोल्डर आलेलं आहे। मग शोल्डर जेवढं 7.5चं आलेलं आहे तेवढाच आपल्याला मुंडा देखील घ्यायचा असतो। 7.5चं शोल्डर, 7.5चा मुंडा घेतलेला आहे। ब्लाऊज आपला आहे 40 मापाचं, तर मी इथं 40चं 14 10 प्लस 2.5 ते 3 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। 13 इंच आपण जेव्हा मार्किंग आपण घेतलेला आहे, आणि अशा पद्धतीने मी इथं एक मार्किंग करून घेते। आता पुढची स्टेप आपण बघणार इथं की आपल्याला जो अखंड बेल्ट आलेला आहे ना वर्कवाले ब्लाऊजवर, तो अखंड बेल्ट आपण आपल्या इथं कशा पद्धतीने ड्रॉ करू शकतो। हा जो डिझायनर वर्क आहे ना, हा सेंटरचा पॉईंट असणार आहे। मग हा वर्कवाला पार्ट किती इंचाचा येतोय ते आपल्याला चेक करायचं आहे। इथं बरोबर पॉईंट येणार आहे आपल्या ह्या बेल्टला, तर पॉईंट आपण घेणार। तर वर्क माझा इथं बरोबर 5.25 इंचापर्यंत येतोय। ठीक आहे, हा वर्क जो आहे तो इथं पॉइंटेड जो पार्ट आहे तो 5.25 इंच येतोय। त्यानंतर हा जो कमीवाला पार्ट आहे तो 4 इंच येतोय। ओके, आपल्याला हे 5वर मार्किंग करूया। खाली आपण एक्स्ट्रा कापड घेतलेलाच आहे, तसा हा 5ला पॉईंट लावला। आणि आपण आतील जो आपला वर्कवाला पार्ट होता तिथं आपण 4 इंच मोजून घेतलेला आहे, हे इथं 4ला पॉईंट लावलेला आहे। आपलं जे आहे ते शोल्डरची मार्किंग आहे, 3 इंच शोल्डरची मार्किंग आहे। त्यानंतर आपण 3-3 वर असे पॉईंट लावत चालणार। मार्किंग करून घेतला ना
तो आपण इथं करणार असा. आणि मग तुम्हाला वेस्टेज कटोरी दाखवते मी की वेस्टेज कटोरी आपल्याला कशी काढायची आहे. आता हा बेल्ट आपण असा अर्धवट राहू देणार इथं. टक्स पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. छातीच्या चौथा भाग आपल्याला इथं टक्स पॉईंट घ्यायचा असतो. त्यामध्ये अर्धा इंच प्लस परत 10.5ला पॉईंट लावलेला आहे. 40चे माप असल्यामुळे आपण इथं काय करणार, बरोबर छातीच्या आपल्याला 10वा भाग घ्यायचा आहे. तर 10वा भाग इथं आपला 4 इंच येत असतो. हा 4 इंचापर्यंत आपण हा पॉईंट लावलेला आहे सेंटरला. परत त्यापुढे आपण अजून हा 4 इंच मोजून घेतलेला आहे. तर आपल्याला हा जो काही पॉईंट आहे तो असं सरळ असा मॅच करायचा आहे. इथं हा पॉईंट सरळ मॅच करायचा. त्यानंतर इथून 1 इंच ह्या बाजूला घ्यायचा आहे आणि 1 इंच ह्या बाजूला घ्यायचा आहे. हे 1-1 इंचाचे जे पॉईंट आहेत हा आपला टक्स असणार आहे असा वेस्टेज, जो आपण मधुबाला कटोरीमध्ये घेणार आहेत. आता आपल्याला हा वाला पॉईंट मिळालेला आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, जो आपला मधुबाला स्टाईलचा बेल्ट आहे ना, तो बेल्ट आपल्याला असा इथं ड्रॉ करायचा आहे. बघा, ह्या स्केलच्या मदतीने तुम्ही छान असा जो आहे ना तुमच्या मधुबाला कट ब्लाऊजला आकार असा एकदम मस्त देऊ शकणार. तर आता हा जो काही पार्ट आहे तो आपण असा घेणार आणि हा इथं असा बरोबर येतो बेल्ट आपला. बघू शकता किती झटकेपट मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने जे काही मधुबाला ब्लाऊज आहे ना ते इथं असं व्यवस्थित ड्रॉ करून दाखवलेलं आहे. ओके, ठीक आहे. आता हे आपलं असं ब्लाऊज इथं व्यवस्थित मार्किंग झालेला आहे. हा जो मुंड्याचा आकार आहे तो आपण असा देऊन घेणार. मुंड्याचा आकार व्यवस्थित द्यायचा आहे. ओके, त्यानंतर आता आपण इथं गड्याचा आकार देऊन घेणार आहे. ते तुम्हाला इथं मोजून घ्यायचं आहे. जर का तुमच्या कस्टमरचा गडा 7 इंचाचा असेल तुम्ही 7ला पॉईंट लावा. तर ठीक आहे, असे पॉइंटेड असतात म्हणून आपण डायरेक्टली असं इथं मार्किंग करणार आहे. आपलं बरोबर आहे का आणि ते बरोबर यायला हवं यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हा जो टक्स आहे तो आपल्याला पूर्णपणे खालीपर्यंत मार्किंग करायचा आहे. 2 इंच कापड जो आपण इथं वर एक्स्ट्रा घेतलेला आहे, हाच 2 इंच कापड आपल्याला इथं टक्समध्ये वेस्ट करायचा असतो. म्हणजे काय होईल, आपला हा पार्ट असा पुढे येणार आहे. ठीक आहे, तर आता आपण इथं बघणार कमरेचं माप आपलं बरोबर येतंय का. 35चा चौथा भाग बरोबर 8.25 होत असतो. ठीक आहे, 35चा चौथा भाग काय होतो, 8.25 होतो. 8.25ला आपण इथं पॉईंट लावणार. त्यानंतर हा जो आहे तो वेस्टेड टक्स असणार आहे म्हणून तो 2 इंच आपण इथं पुढे एक्स्ट्रा वाढवणार. नेहमीची शिलाई मार्जिन आपण 2 इंच घेणार आहेत. बघा, आपली जी घडी होती ना आपण घातलेली ती बरोबरच आलेली आहे, एकदम व्यवस्थित आलेली आहे. 13 इंच आपण घेतलेलं होतं घडीमध्ये 1 इंच एक्स्ट्रा करून, तर ते आपलं मार्किंग इथं बरोबर आलेलं आहे. बॅक पार्ट मी इथं ओपन गड्यावर मार्किंग केलेली आहे, म्हणजे ओपन कापडावर मार्किंग केलेली आहे. तर बॅक पार्टची गडा रुंदी आपली 5 इंच होती, 5च्या निम्मे 2.5 घेतलेला आहे. प्लस त्यामध्ये 3 इंच आपण शोल्डर ॲड करत 5.5 होत असतं, पण मी 6चा घेतलेला आहे. आणि मुंडा यासाठी मात्र फ्रंट बॅक पार्टसाठी 7.5चा घेतलेला आहे. मुंडा 7.5चा आणि शोल्डर आपलं 6चं घेतलेलं आहे. असे आपल्याला बदल करायचे असतात जेव्हा आपण डिझायनर ब्लाऊज शिवून घेतो आणि बॅक पार्टमध्ये उंची प्लस 1 इंच घ्यायचं असतं. तर 15.5 तयार आहे, तर मी 16.5वर असा पॉईंट लावलेला आहे आणि व्यवस्थित घडी घातलेली आहे. पण त्याआधी आपण इथं हा जो टक्स आहे ना हा आपल्याला असा एवढा 2 इंच जो कापड आपण घेतलेला होता एक्स्ट्रा टक्ससाठी तो आपल्याला असा वेस्ट करायचा आहे, म्हणजे इथं टक्स टाकायचा आहे आपल्याला. हा जो बेल्ट आहे तो टक्स घेतल्यानंतर असा एवढा कवर झालेला आहे. जो गडा आपला एकदम ब्रॉड दिसत होता तो आता इथं आपला कमी बरोबर झालेला आहे. म्हणजे जेवढी आपल्याला गडा रुंदी हवी होती तेवढंच इथं मिळालेलं आहे. पार्ट बघू शकता, एकदम 5 तर 5 इंचाचं आलेलं आहे. एवढं डिटेलमध्ये माझ्या मताने तरी तुम्हाला कोणी सांगितलं नसेल जेवढं मी तुम्हाला पद्धतशीर इथं सांगितलेलं आहे. तर आता हा बेल्ट आपला एकदम ओके आहे, जो मी डायरेक्ट कापडवर कटिंग केलेला आहे. तुम्ही बिगिनर्स असाल तर तुम्ही आधी पेपरवर कटिंग करायला शिका आणि मग नंतर तुम्ही कापडवर कटिंग करायला घ्या. आता हा बेल्ट आपला फिक्स आहे, याला आपण सॅटनच्या कापडवर तसं डिझायनर कापडवर देखील कटिंग करणार. आणि ही कटोरी जी आहे ही मात्र आपण आता वाढवून घेणार आहे.
हा जो मार्जिनमध्ये जाणारा पार्ट आहे तोच आपल्याला तेवढा अर्धा इंचाने किंवा पाऊण इंचाने तुम्ही वाढवून घ्या. जसे इंचांची मापं आपली नजरेत असतात म्हणून मी इथं मार्किंग वगैरे न करता डायरेक्टली कटिंग करून तुम्हाला दाखवते की अशा पद्धतीने तुम्ही देखील करू शकता. आणि हा वाला पार्ट आपला कटिंग झाला. हा जो गड्याकडचा पार्ट आहे हा जसा आहे तसाच आपल्याला कटिंग करायचं आहे. आता ही आपली कटोरी देखील इथं कटिंग झालेली आहे ना. त्याची आपल्याला अशी घडी घालायची आहे छानपैकी. बरोबर डिझाईन एकावर एक येते का असं मॅच करायचं आहे. खाली देखील असं व्यवस्थित बघायचं असतं आणि मग तेव्हा आपल्याला हे पॅटर्न जे आहे ते तिथं मॅच करायचं आहे. तर तुम्ही बघणार की आपलं टक्स वगैरे आपण व्यवस्थित इथं घेतल्यानंतर हा जो काही पार्ट आहे ना तो किती परफेक्ट आपल्या डिझाईनला मॅच झालेला आहे. अशी कटिंग तुम्ही एकदम आरामाने करू शकणार. आता जर का तुम्ही माझा हा व्हिडिओ बघत असणार तर पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला डिझायनर ब्लाऊजची कटिंग जमणार आहे. हा जो 1 इंच आपण एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे तो आपण प्लेन कापडावर घेणार की जेणेकरून आपल्याला शिवत असताना मार्जिनमध्ये जास्त प्रॉब्लेम यायला नको. म्हणजे तुम्ही बघू शकता उंची देखील व्यवस्थित कव्हर झालेली आहे. तर आता बरोबर हा जो काही पॅटर्न आहे ना तो आपण यावर ठेवणार असा आणि आहे तसं आपण त्याला थोडं एक्स्ट्राचं कटिंग करून घेऊ, कारण शिवत असताना आपल्याला प्रॉब्लेम नको यायला. तो गड्यावरती येणारा आहे. ठीक आहे. याला आपण जसं आहे ना तसं थोडंसं एक्स्ट्रा कट करणार आहे. असं आपण मार्जिनच्या वेळेस मार्जिनमध्ये कमी नको पडायला. थोडं एक्स्ट्रा कट करायचं म्हणजे तेव्हा आपल्याला ब्लाऊज छान असं शिवता येणार आहे. आणि त्यानंतर स्लीवची देखील मी कटिंग करणार आहे. तर माप तर बरंच मोठं आहे, म्हणजे 40चं माप आहे आणि स्लीवला आपल्याला त्यासाठी जॉईंट देण्याची गरज पडणार आहे. तर जॉईंट देखील आपल्याला डिझायनर कापडमध्ये दोन्ही बाजूला द्यायचा असतो की जेणेकरून डिझाईन आपली आतमध्ये राहील आणि जॉईंट आपल्या आजूबाजूमध्ये म्हणजे तो मार्जिनमध्ये फिटिंगमध्ये जात असतो. आहे आपलं महत्त्वाचं फ्रंट पार्ट. तर आपण बघणार फ्रंट पार्टची संपूर्ण व्यवस्थित स्टिचिंग. तर हे बघा इथं मी ज्या बाह्या होत्या त्यांना जॉईंट वगैरे देऊन व्यवस्थित असं स्टिचिंग करून घेतलेलं आहे. तसंच बॅक पार्ट देखील मी आयहूक पट्टी तसंच संपूर्ण ट्रिपल अस्तर लावून शिवून घेतलेला आहे. आता आपण बघणार इथं फ्रंट पार्ट, जे महत्त्वाचं पार्ट आहे तेच मी तुम्हाला इथं दाखवते. जो वर्कवाला पार्ट होता ना, तर जी मेन महत्त्वाची मधुबाला कटोरी आहे तीच आपण इथं बघतोय. तर मी त्याला जॉईंट दिलेला आहे. डिझायनर जो पार्ट होता त्याला जॉईंट देत आपण त्याखाली एक अस्तर ठेवत वरून टीप टाकून घेतली. त्यानंतर मी हे कॉटनचं घेतलेलं आहे कटोरी. कॉटनच्या अस्तरवर मी परत कटोरी वाढवून घेतली होती. चांगली आपल्याला 1 ते 1.5 इंच साईडने तिला वाढवून घ्यायचीच आहे. म्हणजे तुम्ही तेवढी वाढवून घ्या, कारण मार्जिनमध्ये आपल्याला जेवढी लागते तेवढी मग ती जात असते. आता आपण सर्वप्रथम इथं गळ्यावर व्यवस्थित फिनिशिंग करून घेऊ. तर आपण बघा दाबटीप टाकून झाल्यानंतर पूर्णपणे अस्तर आतमध्ये टाकलेलं आहे आणि आता अस्तर तसंच मेन कापड जो आहे तो आपण असं स्टिचिंग करून घेऊ. आतमध्ये जे सॅटिनचे अस्तर आहे ते छोटंसं आहे, म्हणजे जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढंच आहे. बाकी कॉटनचे अस्तर आपण वाढवून घेतलेलं आहे, कारण आपला ही पार्ट मार्जिनमध्ये जाणार आहे. आता हा जो कापड आहे तो मी तुम्हाला दाखवला. याच्यावर जो वर्क आहे तो इतका बेकार वर्क आहे, म्हणजे खूपच किचकट गेलेला आहे. मला शिवताना खूप त्रास झालेला आहे या ब्लाऊजमध्ये. पूर्ण माझा 1 दिवस पूर्ण असाच गेला ह्या ब्लाऊजमध्ये. आणि कस्टमर्सला काही लागत नाही असं बोलायला किंवा म्हणायला की तुम्हाला काय ब्लाऊज तर असं आलेलं आहे, जसं आहे तसं तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग करायचं आहे. पण त्यामागे केवढी मेहनत लागते हे तुम्ही इथं प्रत्यक्ष बघू शकता. तर आता तुमच्याकडे जर का असे ब्लाऊज येतील तर तुम्हाला ते जमायला हवी, यासाठी मी तुम्हाला डिटेलमध्ये इथं कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे, ते देखील 40 मापाची. तर इथं बघा आता आपलं मधुबाला कटोरीला आपण टक्स घेतलेले आहे. जसे आपण कटिंग करताना मार्क करून घेतली होती किंवा वर्क जसं आलेलं आहे ना त्याप्रमाणे आपण टक्स इथं घेतलेले आहेत. बघू शकता सेम दोन्ही टक्स सारखे यायला हवे यासाठी आपण मेजरमेंट करून घेतलेलं आहे बरोबर एकमेकांचं. 40चं माप असल्यामुळे आपण यामध्ये कप्स वगैरे टाकत नाही आहे. तर आता आपली ही कटोरी तयार झाली. कटोरीला आपल्याला सेट करायचं आहे ह्या अखंड बेल्टमध्ये. तर आपण हा बेल्ट देखील इथं तयार करूया. हा जो सॅटिनचा कापड आहे त्यावर आपला डिझायनर कापड ठेवायचं, त्याला पूर्णपणे स्टिच करायचं आणि मग त्यानंतर आपल्याला त्यावरून कॉटनचं अस्तर असं ठेवायचं आहे. बरोबर डिझाईन मॅच करायची व्यवस्थित.
जसा वर्क आलेला होता ना तसंच मी इथं कटिंग केलेली आहे. तुम्ही बघितलं असेल की ह्या सर्व गोष्टी तुम्हाला देखील येणं गरजेचं आहे. तर तुम्हाला कशा जमतील या गोष्टी, यासाठी तुम्हाला खूप असं अनुभवाची गरज आहे, प्रॅक्टिसची गरज आहे. तेव्हा तुमच्या लक्षात येईल किंवा तुम्ही जर का नीट लक्षपूर्वक बघणार तर तुम्हाला नक्कीच हे जमणार आहे. आता बघा हे जे मणी आहे जे मला जिथं येत आहेत तिथं मी कात्रीने कट करून काढते. हे मणी अशी व्यवस्थित लॉक केलेले असतात, म्हणजे पूर्ण मशनरी वर्क आहे हा. त्यामुळे आपण एक एक मणी कट करून काढू शकतो आणि मला तसाच काढावा लागला. पूर्ण अखंड बेल्टच्या राऊंड शेपला आपण टिप टाकून घेतली. आतील वेस्टेज पार्ट आपल्याला कट करायचा आहे आणि त्यानंतर गोलाकारावर आपण कट लावून घेतोय. ठीक आहे, पूर्ण राऊंड शेपवर आपण कट लावून घेतले. तसंच आता आपण इथं दाबटीप टाकून घेणार आहेत. पूर्ण जे कॉटनचे अस्तर आहे ना आपलं ते आपल्याला असं फोल्ड करायचं आहे. व्यवस्थित हाताच्या मदतीने बोटांच्या मदतीने प्रेस करत आपण दाबटीप फक्त आणि फक्त कॉटनच्या अस्तरवर टाकून घेतोय. पूर्णपणे आपण आता हे अस्तर आतमध्ये टाकत बाहेरील कापडवर टिप टाकून घेणार आतील कटोरी सेट करण्यासाठी. तर तुम्ही बघणार इथं आपला हा जो अखंड बेल्ट होता तो मी तयार करून घेतला आणि आपली ही जी मधुबाला कटोरी आहे ही देखील आपली इथं तयार आहे. तर आपण ही कटोरी यामध्ये व्यवस्थित अशी सेट करणार. तर सेट करत असताना मी या कटोरीच्या खाली कप्स ठेवून घेणार आहे. तेव्हा मग आपल्याला व्यवस्थित पिना वगैरे लावायला ही कटोरी जमणार आहे. इथं उंची चेक करायची आहे आपल्याला. उंचीचे माप व्यवस्थित चेक करत मग आपण हा जो अखंड बेल्ट आहे तो व्यवस्थित असा इथं गळ्याजवळ फिट करतोय. म्हणजे याला आपण पिनांनी सेट करून घेतो. बघा शोल्डरकडून ही वाली बाजू किती आहे तेवढीच दुसरी बाजू पण यायला हवी. मेजरमेंट सारखं घ्यायचं आहे एनी टाईम आपल्याला. आता बघा हा गॅप केवढा आहे डिझाईनचा तेवढाच इकडचा पण यायला हवा, नाहीतर इकडे कमी आणि तिकडे जास्त असं आपला गळ्याचा पार्ट होतो. त्यामुळे तुम्हाला दोन्ही बाजू सारख्या बघायच्या आहेत वारंवार आपण फिटिंग करत असतो ना तेव्हा. तर आता दोन्ही पिना मी सर्वप्रथम गळ्यावर सेट केल्या. त्यानंतर मी कटोरीच्या आतमध्ये कप्स लावलेले आहेत, म्हणजे ठेवून घेतले की जेणेकरून आपल्याला पिना लावायला सोपं जाईल आणि आपली कटोरी जेवढा कटोरीचा उभार भाग हवा तेवढा ॲटोमॅटिक तो बाहेर येणार आहे. म्हणून आपल्याला सर्वप्रथम त्याखाली कप्स ठेवत आपण अशा पिना लावून सेट करून घेतोय. आता पूर्ण वर्कवाला पार्ट आहे कटोरीचा देखील. तर जिथं जिथं मला मणी येणार आहेत तिथं मला एकदम मशीन सावकाश चालवायची आहे हळूवारपणे, आणि नाही करत मला ह्या ब्लाऊजमध्ये बरंच असा वेळ माझा गेलेला आहे. आणि जिथं मणी आले ते मणी मला काढावेच लागले शेवट. म्हणजे मणी काढल्याशिवाय पर्यायच नाही आहे, तेव्हा त्याला आपण शिलाई करू शकतो. तरी देखील मार्जिनच्या वेळेस काय झालं, आता एवढा भरगच वर्क आहे, आपण कितीतरी वर्क काढणार आहे, मग थोडाफार वर्क आपला राहून जातो. आणि मग फिटिंग करत असताना तो वर्क आहे ना मला असं टाळून म्हणजे हाताने मशीन चालवावी लागली. एक टाका मला हाताने टाकावा लागला, मशीनचे चाक फिरवत आतमध्ये स्टोन येतोय का मणी येतोय का असं बघत. आणि वरून परत मला कस्टमर कॉल करून काय सांगतात की तुम्ही फिनिशिंग म्हणजे शिलाई जी आहे ती तुमची फिनिशिंगमध्ये आलेली नाही आहे, टाके सोडबांध झालेले आहेत, म्हणजे टाके लहान मोठे झालेले आहेत असं म्हणून. मग मी त्यांना म्हटलं तुम्ही एकदा इथं या ब्लाऊज घेऊन आणि मला मशीनवर चालवून दाखवा म्हटलं की फिटिंग कशी येते किंवा तुम्हाला शिलाई जमते का. तर एवढं फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिवून देखील कस्टमर असे आपल्या डोक्यावरचे असतात. तर तुम्ही बघू शकता किती प्रॉब्लेम येत आहेत मला हे ब्लाऊज शिवताना. खूपच म्हणजे इतकं किचकट गेलेलं आहे हे ब्लाऊज. आणि हो इथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ब्लाऊजची शिलाई आहे ना मी 1000 रुपये चार्ज केली होती कस्टमरला, कारण हे ट्रिपल अस्तरमध्ये ब्लाऊज त्यातल्या त्यात वर्कवाला पूर्ण डिझायनर ब्लाऊज आहे. मापात ब्लाऊज कटिंग करणं आणि त्याला शिवून कस्टमरच्या मापात आणणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि यायला पण हवं ते व्यवस्थित, म्हणजे त्यांचे वर्क पण आपण वाया जाऊ दिलेलं नाही आहे, जसं आहे तसाच इथं घेतलेला आहे बरोबर. तर बघू शकता फायनली आपलं फ्रंट पार्ट इथं एकदम ओके झालेला आहे. एकदम परफेक्ट अशी आपली कटोरी वगैरे सेट इथं झालेली आहे. आता फ्रंट ओके झाल्यानंतर आपण काय करणार, आपलं बॅक तर तयार आहेच, तर बॅक देखील आपण इथं शोल्डर जोडून घेऊया.
ठीक आहे, तर आपल्याला बॅक आणि फ्रंटची परत इथं नेहमीप्रमाणे उंची चेक करायची असते. या स्लीव तुम्ही बघू शकता. आतील फ्रंटची बाजू मी एकदम फिनिशिंगमध्ये तयार केलेली आहे इंटरलॉक वगैरे करून. आता आपण इथं शोल्डरला नॉर्मल असं उतार देणार आणि शोल्डर जोडून घेणार. तर इथं जे मणी येत आहेत ना, ते मणी मला कात्रीने कट करून करून काढावे लागले, कारण तेव्हाच मग आपण इथं शिलाई टाकू शकतो. नाही तर मग इथं डबल लॉकची शिलाई होत नाही. आणि ब्लाऊज तर आपलं आहे चांगलं 40 मापाचं, म्हणून आपल्याला शिलाई व्यवस्थितच टाकायची आहे. ठीक आहे, तर आता नेहमीप्रमाणे जे आहे ना, ती ब्लाऊज मी पूर्ण चेकिंग करते, चारही पार्ट बघते. शोल्डरचं बघायचं आहे, तसंच बाही जोडून घेण्याच्या आधी आर्महोल बघायचं असतो आपल्याला, बरोबर आहे का चारही पार्ट आलेले. आणि हे सर्व बघत मग तेव्हा कुठे जाऊन आपण बाह्या जोडून ब्लाऊजची फिटिंग करणार आहेत. तर मग मैत्रिणींना, आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला मधुबाला ब्लाऊजची संपूर्ण कटिंग अगदी कापडावर दाखवलेली आहे 40 मापाची. आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला, त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझी व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजची असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत. धन्यवाद.